अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. काही दिवसांपूर्वी जमीन प्रकरणी प्रशांत उर्फ राजू बडगुजर यांच्यावर गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊनही महिना उलटत नाही, तर काल सातपूर पोलीस स्टेशन येथे पुन्हा म्हाडा बिल्डिंगमधील एक गाळा बडगुजर यांच्यासह आणखी दोघांनी मिळून एका चक्क बनावट मालक तयार करून व्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादीनुसार सातपूर कॉलनीतील शासनाची म्हाडा इमारत आहे, यातील एक 1782 नंबरचा गाळा हा संशयित आरोपी प्रशांत श्रीराम बडगुजर यांच्यासह 2 जणांनी मिळून कट रचत मयत मूळ मालक रामकिशोर पुतलाल तिवारी यांच्या नावावर असलेल्या गाळाचा परस्पर व्यवहार करून प्रशांत श्रीराम बडगुजर यांच्या नावावर करण्यासाठी मूळ मालकाचे नाव आणि फोटो असलेले बनावट मतदान कार्ड तयार करून त्याचा आधार घेऊन बनावट व्यक्तीसह नाशिकच्या दुय्यम निबंधक कार्यालयात उभे करून बनावट आणि खोटी नोंदणी करून फसवणूक केली आहे. फिर्यादी यांनी प्रशांत श्रीराम बडगुजर यांच्यासह 2 व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे. बडगुजर यांनी आणखीन फसवणुकीचे प्रकार केले आहेत का याची चौकशी चालू असून नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे आणि या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब दहिपळे हे करत आहेत. सातपूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 546/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(2), 336(3), 338, 340(2), 35 प्रमाणे दिनांक 5/6/2026 रोजी दाखल झाला असून दाखल गुन्ह्यातील थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी यांच्या मयत वडिलांचा यातील आरोपी प्रशांत श्रीराम बडगुजर व त्याचे इतर साथीदार यांनी 2017 व त्यापूर्वी फिर्यादी यांच्या मालकीचे नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातील गाळ्याचे बनावटीकरण आरोपी प्रशांत श्रीराम बडगुजर यांनी स्वतःच्या नावावर करण्यासाठी फिर्यादी यांच्या वडिलांचे नाव व फोटो असलेले बनावट मतदान कार्ड तयार केले. त्याद्वारे बनावट व्यक्तीस निबंधक कार्यालयात हजर ठेवून नोंदणीकृत हस्तांतरीकरण दस्त तयार केले. या संदर्भात नमूदचा गुन्हा दाखल असून पुढील तपास चालू आहे. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.